बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 रिव्ह्यू करणारच आहे मी. त्याआधी तुम्हाला मी सांगितलं होतं मी वोटिंग ट्रेंड घेऊन येणार आहे आणि येस मी वोटिंग ट्रेंड घेऊन आली. सॉरी, तब्येत खरंच खूप डाऊन आहे. वोटिंग ट्रेंडमध्ये नंबर 5वर आहे दीपाली. आणि मी जसं सकाळी बोलली, मला काय वाटतं ती नंबर 5वरच घराबाहेर जाणार आहे, म्हणजे फिनालेच्या दिवशी संडेला. त्याच्यानंतर नंबर 4ला शॉकिंगली आहे राकेश बापट. त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे आणि त्याच्या गेमवर नेहमी मिक्स गोष्टी आल्या की बाई एक जेंटलमॅन आहे, एक चांगली इमेज घरामध्ये पॉझिटिव्ह, आणि तीच पॉझिटिव्ह इमेज जी आहे ना ती आज निगेटिव्ह करताना ते दिसले. तन्वीच्या पावलावर पाऊल चालून आहे ना, मला तर वाटतं राकेश उगाचच स्वतःचं नुकसान करत आहे. तुम्हाला निभवा बाहेर दुश्मनी, बट ॲटलिस्ट कॅमेरासमोर तर तुम्ही त्या गोष्टी दाखवू नका. आज जसं विशालने माफी मागितली, म्हणजे हे रिव्ह्यूमध्ये मी बोलणार आहे, पण आता मी तुम्हाला सांगते राकेश 4 नंबरला आला आहे. कारण आणि उद्या काय माहिती नाही, उद्या घसरण नाही होणार तो 4च, कारण दीपालीला तो वोट्सच येत नाही. डायरेक्ट हा विषय, जास्त वोट्स नाही येते दीपालीला. तर नंबर 4वर आहे राकेश बापट. तर राकेश तन्वीच्या पावलावर पाऊल टाकून तो पण थोडा निगेटिव्ह बोलायला लागला आहे. जसं आज विशालने ना पहिले त्याला बोलला, विशाल त्याला बोलला की म्हणजे राकेश काय यार, हे ॲटलिस्ट गेम प्लेन ते व्हायला पाहिजे. तन्वी हे काय बोलते, रेवा चालली आणि तिचं म्हणणं आहे का आम्ही डिझर्व नाही करत या घरात राहायला आणि चांगला माणूस चालला. आम्ही काही केलं नाही का, आमचं या गेममध्ये काही कॉन्ट्रीब्युशन नाही का. अगदी बरोबर बोलला इथे. मला वाटतं काहीही चुकीचं नाही बोलला इथं विशाल, जो आहे काही चुकीचं नाही बोललेला. मग राकेश म्हणतो हां नाही आहे, म्हणजे ते तिचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना, मी काय बोलू. म्हणे 1 मिनटं राकेश असं बोललं आहे आज झालं, मी ते रिव्ह्यूत पण सांगणार आहे. आणि त्यांनी हक केलं आणि सॉरी बोललो. त्याच्यानंतर राकेश बाहेर जाऊन बोलतो कसा, अनुश्री, दीपाली आणि तन्वी बसेल असता, तर तो म्हणतो तो जे बोलला आहे ना ते पर्सनल मला खूप लागलं आहे आणि मग मी त्याला कधी माफ करणार नाही. आणि मग त्याला वाटत असेल का तो आता गुलगुलू बोलेल किंवा मग मैत्री करेल. तर नंतर विशालने या गोष्टी क्लिअर केल्या. अनुश्रीने मध्ये जाऊन सांगणारच होती, ऑब्व्हियस होती ही गोष्ट, जर त्याने अनुश्रीला निरोप दिला तसा. तर अनुश्रीने सांगितलं विशालला का तो असं असं बोलला. तर विशाल पण बोलला भाऊ मला तुझ्याशी बोलायचं नाही बरं का. म्हणजे इथं विशाल आहे ना खूप चांगला दिसला आहे, पण या ठिकाणी राकेश आणि तन्वी खूपच निगेटिव्ह दिसले. यार काय करताय, म्हणजे यांना घराच्या बाहेर पण दुश्मनी निभवायची. आणि मला सांगा, ठीक आहे राकेश आणि विशाल कुठे ना कुठे समोरासमोर धडकतील बी एकमेकांसमोर, पण तन्वी आणि विशाल कुठे एकमेकांसमोर धडकणार हे दुश्मनी निभावत आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, माहिती आहे का तुम्हाला, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मला असं वाटतं आहे त्याच्यामुळेच आहे ना राकेश बापटला आहे ना एक मोठा चाहता वर्ग सपोर्ट करतो आहे, ठीक आहे अग्रीड. पण त्याच्यामुळे ना बिग बॉसची जी एक नॅचरल ऑडियन्स असते ना, जी कनेक्ट करते, जी टी व्हीवर पाहते, जी PR नसते, जी रिव्ह्यू पण बघत नाही, हे जे आम्ही रिव्ह्यू करतो नाही, जेवढे रिव्ह्यूवर आहे ते रिव्ह्यूज पण बघत नाही, ते फक्त टी व्हीवर रात्री बिग बॉस पाहतात, लेडीज जेंट्स जे पण असेल ते. तर ते त्यानुसार वोट्स करतात. तर ते सुद्धा म्हणत आहे आता यार या अरविंद तन्वी काय खेळत आहे. मग आपण या विशालला पहिल्यापासून विलन समजलं, तो चांगला आहे, मग तो चांगला दिसतोय. ही अनुश्री खोटारडी चोर ही चांगली दिसतीये. आणि तन्वी आणि हे राकेश जे आहे ना शेवटी यार पूर्ण त्याच्या गेमची ना एक पॉझिटिव्ह काटा ग्रुप म्हणून जे आहे तो पूर्ण निगेटिव्ह काटा ग्रुप करताय आता एंडला. तर या सगळ्या गोष्टी बाई नंबर 4ला म्हणूनच राकेशला कमी वोट्स येत आहे यार. नंबर 4वर राकेश बापट आहे. आणि तुम्हाला सांगू का, राकेश बापटचा एक गेम पण आहे, जे एक ऑडियन्स असते ना गेम पर्स्पेक्टिव्हने बघते, अरे याचा काय गेम आहे, याचा तर काहीच गेम नाही, हा एक विषय असतो. तर राकेशला गेम म्हणजे टास्क रद्द करण्यासाठी किंवा मग गेम काहीही न खेळल्या यासाठी म्हणजे लोक धरतात या गोष्टी. आणि त्याचा जो चाहता वर्ग आहे, जो त्याचं नाटक पिक्चर सिरियल वगैरे काय बघतो ते, तो फक्त त्याला तो वोट्स करताना दिसतोय, नाही का, आज या गोष्टी. तर या गोष्टी आहे. नंबर 4ला राकेश बापट. तर नंबर 3ला आहे तन्वी कोलते. यस,
तन्वी कोलते नंबर 3ला वोटिंग घेते. तन्वी कोलतेनी बाई या 1 वीकमध्ये इतका कहर माजवला बाई, इतका म्हणजे ही पोरगी जी विनर 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 बोलली जात होती, पण आता मेकर्सीला विनर करतील का नाही हा एक मोठा प्रश्न आहे. कारण फुल निगेटिव्ह इमेज बनली जनतेमध्ये हिची. ज्या विशालला यांनी विलन म्हणून पूर्ण मेकर्सनी जी मेहनत केली ना विशालच्या टोळी ग्रुपला विलन म्हणून दाखवायची, आता एंडला 1 हप्त्यात या पॉझिटिव्ह ग्रुपने इतकी घाण करून टाकली. त्यांची जे असली म्हणजे आत्तापर्यंत जो ते मुखवटा घालून आले ना तो अख्खाच्या अख्खा बाई त्यांनी उतरवून टाकला. आणि हा मुखवटा उतरायला सुरुवात करून झाली तर ती झाली अनुश्रीने जसं तन्वीला एक्सपोज केलं. तन्वीचं बाई आग लागली आग, की कधी मी माझी असली पर्सनॅलिटी देते. आणि तिची असली पर्सनॅलिटी या वीकमध्ये थोडी करत 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 आपल्या समोर आली. आणि आपण म्हणायला लागलो अरे ही कोण आहे तन्वी कोलते, हिला तर बघितलंच नाही आपण. जे पहिल्या वीकमध्ये होती ना तीच असली तन्वी कोलते होती. नंतर भाऊच्या धक्क्यावर जसं जसं तिला ते गाईड मिळत गेलं तशी तशी ती स्वतःला आहे ना त्या गोष्टींमध्ये ढालत गेली. तशी ती त्या गोष्टींमध्ये स्वतःला ढालत गेली. या गोष्टींवर तुम्ही किती ॲग्री करता मला सांगा. आणि आत्ता जी दिसते ना तन्वी कोलते 1-1.5 वीकपासून, ही असली तन्वी कोलते, ही असली तन्वी कोलते माहिती. आणि एक मी सांगते, तन्वी कोलते जी नेहमी अनुश्रीवर काय म्हणता आरोप लावते, इल्जाम लावते का ही नेहमी कबूलही करते का हा मी खोटं बोलते, हा मी खोटं बोलून हे करते गोष्टी करते. ठीक आहे, ती काही पण झालं तर मी आता हा गेम नाही खेळणार की ती लहान आहे ही मोठी आहे, जाऊ दे होते ठीक आहे, या गोष्टीत पडायचं पण नाही मला. पण अनुश्री ते कबूल करते म्हणून तुम्ही ते ऐकलं. तन्वी तू कधी कमी कबूल केलं पण नाही ना तरी ते ऑडियन्सला दिसलं आहे का तू खोटं बोलते. अरे कोण आहे बाई इथं, कोण आहे ही एकदम काय यार ते कोणता पुरुष असतो तो, कोण आहे जो एकदम पूर्ण म्हणजे दुनियेत महापुरुष जो जन्मापासून मरोस तर खोटं बोललाच नाही बाई. प्रत्येकजण खोटं बोलतो एवढंच असतं का काहींमध्ये गट्स असतात तोंडावर बोलण्याचे, काहींमध्ये नसतात. त्यांना वाटतं नाही मग लोक काय बोलतील मी असं बोलली तर, मग लोक माझा इमेजचा काय विचार करतील. पण तसं नसतं. लोकांनी लबाडगिरी पकडली ना तर तुम्ही तोंडाने बोलो अगर ना बोलो तरी लोक तुम्हाला पकडतात. इवन जे तोंडावर बोलणारे असतात ना ते तर लोकांना जास्त आवडतं अजून, ते लोकांना जास्त आवडतं अजून जे तोंडावर बोलणारे असतात. तर चला कुठं होती मी, यार रिव्ह्यू ना मी खूप लहान करणार आहे कारण रिव्ह्यूमध्ये फक्त जर्नी व्हिडिओ होते आणि यांचा पहिले जो झाला ना रात्री राडा त्याच्याबद्दल बोलणार आहे फक्त मी. ठीक आहे, आपण वोटिंग ट्रेंड चालू आहे आपला. नंबर 5वर दीपाली, नंबर 4वर राकेश, नंबर 3वर तन्वी कोलते. तन्वी कोलतेने कसं बाई नंबर 1वर नंबर 3वर स्वतःला एक्सपोज करत गेली ही तन्वी कोलते. आणि मला वाटतं स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने तिने ते दगड काय असते ते कुऱ्हाड काय ती मारली, स्वतःच्याच हाताने स्वतःचा गेम खराब केला आहे. हे बघा तुम्हाला आहे ना बहुतेक जण ट्रिगर करतात. अनुश्रीने जसं एक्सपोज केलं कशी बिथरली बाई, असं तिळपापड झाला तिचा एकदम. आणि जसं स्वतःला एक्सपोज केलं त्याच्यामुळे त्या अनुश्रीच्या जाळ्यात ती फसली आणि स्वतःला एक्सपोज करून बसली. आणि आता दिसतंय ते त्या गोष्टी. आणि ज्या दिसत आहे ना त्या खूप भयानक आहे. म्हणजे तन्वी इतकी निगेटिव्ह असेल ना हे कोणी विचार पण नव्हता केला. सगळ्यात मोठा महत्त्वाचा प्रश्न कोणी विचार नव्हता केला की तन्वी कोलते आता लोक इतके हेट करायला लागले. लोक म्हणतात राकेश बापटला द्या ट्रॉफी, नाही द्यायची तुम्हाला विशाल अनुश्रीला द्या दीपाली सय्यदला ट्रॉफी, पण तुम्ही तन्वी कोलतेला बिलकुल ट्रॉफी देऊ नका. इतकी नफरत लोकांच्या मनात तन्वीबद्दल भरली का बरं, निगेटिव्हिटी. रेवाला जाताना ती कविता काय केली आणि तिथं काही गरज नव्हती, यांना सुनवायची काय गरज होती. त्यांनी पण काही ना काही केलं म्हणतो ते इथपर्यंत आले. तिने महाराष्ट्रावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा केलं का महाराष्ट्र अशांना वोट्स करून फिनालीला आणतोय. म्हणजे आता मी काय बोलू महाराष्ट्राला, महाराष्ट्र आता काय बोलणार. आता तुझा गेम बघ बाई, तुला कळल की महाराष्ट्राने नाही मेकरच्या मेहरबानीने तू इथपर्यंत आली. सिरियसली
तन्वी कोलते खूप निगेटिव्ह होत चालली आहे. शेवटी काय करतील बिग बॉस यार? ट्रॉफी देतील का तन्वी कोलतेला? म्हणजे फिक्स्ड विनर ती आत्तापर्यंत मानली जात होती, पण बाहेर एवढा नरेटिव्ह सेट झाल्यावर एक वेळेस आहे ना, तिचा गेम कमी ॲक्टिव्ह आहे असं बोललं असताना तरी ट्रॉफी दिली असती, तरी ऑडियन्सने मान्य केलं असतं. पण जी इतकी निगेटिव्ह आहे, आजपर्यंत तुम्ही बिग बॉसच्या हिस्ट्रीत पाहिलं नसेल का बाई कोणत्या विलनला ट्रॉफी मिळाली. आणि इथं विलन पहिले विशाल बनला होता, म्हणजे यांनी दाखवला होता तसा, आणि नंतर आता तन्वी बोलते शेवटच्या 2 हप्त्यात. आता ते दोघं विलन झाले, मग यात हिरोईन कोण? अनुश्री माने. द्या तिला ट्रॉफी. मग दोघांचं भांडण, हिचा लाभ होऊ द्या. मग काय करणार आहे? मग एक तर या विशाल आणि तन्वीच्या भांडणात एक तर अनुश्री ट्रॉफी मारून जाईल, नाही तर राकेश बापट ट्रॉफी मारून जाईल. बघा तुम्ही, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ते असताना ते असं होणार इथे. विशाल कोटियन नंबर 2वर तर नंबर 1वर राज्य करते अनुश्री माने. बाई DP दादाचा सपोर्ट जबरदस्त काम आहे. तो सगळे इन्फ्लुएन्सर एक झालेले दिसत आहे, आणि इन्फ्लुएन्सरला कमी नका समजून होईल. जागोजागी इन्फ्लुएन्सर यार, जागोजागी माहिती आहे. तर इथे आय एम सॉरी, इथं आपल्याला क्लिअर कट दिसतंय, पण तरीही हे वोटिंग ट्रेंड नंतर चेंज होतील बरं का. हे डे 1चे अजून शनिवारी रात्रीचे यायचे, तेच मेन राहतील. आता तेव्हा फायनल आपण सांगूयाच की काय काही नाही. आणि या पण गोष्टी का बिग बॉसला ज्याला ट्रॉफी द्यायची त्याला देतील. मला कळत नाही तन्वी कोलतेला शेवटी एवढं का बरं निगेटिव्ह आणि एक्सपोज केलं बिग बॉसने. बिग बॉसने पण विचार बदलला की काय तन्वीला ट्रॉफी न द्यायचं, म्हणजे नाही द्यायची असं. लेट सी काय होतं ते. नंबर 1वर अनुश्री माने. आज तिची एवी पण छान होती अनुश्री मानेची, तुम्ही बघाल तर बघा जाऊन एकदा. सॉरी, दीपालीची पण एवी छान होती, पण अनुश्री मानेची छान होती. तिला शेरनी बोललं गेलं आहे, ती शेरनी, दीपाली रणरागिणी. मग याच्यामध्ये तन्वीला काय टायटल देतील मी हा विचार करते. वाघीण तर झाली, रणरागिणी पण झाली. यार तन्वी कोलतेला काय टायटल देतील मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये, का तिला ते काय बोलतील बिग बॉस. तर नंबर 1वर अनुश्री माने, नंबर 2वर यस विशाल कोटियने, नंबर 3वर तन्वी कोलते. पण एक लक्षात ठेवा, सकाळपर्यंत हे वोटिंग ट्रेंड चेंज होणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, उद्या तन्वी कोलतेचा जर्नी व्हिडिओ राहील. त्याच्यानंतर सुद्धा हे वोटिंग ट्रेंड जे आहे ना चेंज होतील. तन्वी कोलतेची जर्नी व्हिडिओ सर्वात शेवटी दाखवतील, कारण जबरदस्त वोटिंगचा इम्पॅक्ट मग तेव्हा पडेल. बघा तुम्ही, समजलं? तेव्हा पडेल जबरदस्त वोटिंगचा इम्पॅक्ट तेव्हा पडेल. अनुश्री माने नंबर 1, विशाल कोटियन नंबर 2, नंबर 1वर अनुश्री माने, नंबर 2वर विशाल कोटियन, नंबर 3वर तन्वी कोलते नंबर 2वर, नाही तर मग नंबर 1वर जाणार कधी शनिवारी रात्री जाईल ती. रात्रीनंतर धडाधड वोटिंग होऊ शकतात तिला, नाही तर शुक्रवारी रात्री, कारण तिची एवी मला वाटतं यार उद्याच दाखवतील ना. उद्यानंतर बघा वोटो की बारिश होगी, वोटो की. आणि नंतर अचानक असं पण होऊ शकतं, जर तन्वीला यांना विनर करायचं असेल ना, तर तन्वी उद्या परवा जर्नी व्हिडिओ पाहिल्यावर विशाल आणि त्यांच्याशी थोडासा सुला करताना दिसेल, नाहीतर निगेटिव्ह बोलताना एकदम कमी दिसेल. टिप मिळून जाईल तिला बघा तुम्ही. आणि अचानक पॉझिटिव्ह बोलेल अनुश्रीबद्दल पण विशालबद्दल पण, जर हिला विनर व्हायचं असेल तर. लेट्स सी काय होतं यार, मला खरोखर माहिती नाही यांना तन्वीला किंवा राकेशला कोणाला तरी विनर करणार आहे, पण अनुश्री यांच्या लिस्टमध्ये नाही आहे, हे तितकंच खरं आहे. समजलं का? हे तितकंच खरं आहे. पण आता हे वोटिंगनुसार जातील का, हा एक मोठा प्रश्न आहे, की म्हणजे त्यांचीच मनमानी करतील. तर हे सगळे होते बाई, म्हणजे आत्ता रात्रीचे वोटिंग ट्रेंड. खूप मोठा फेरबदल झाला इथे. तन्वी कोलते नंबर 3वर, 4 नंबरवर राकेश बापट आणि 5 नंबरवर दीपाली सय्यद. दीपाली मला नाही वाटत वरती जाईल, ती 5वरच राहणार. राकेश बापटची तर काही ना काही होईल. बाकीचे वरचे 4 आहे ना बदलत राहतील. तर आता उद्या सांगेल मी तुम्हाला दुपारून वोटिंग ट्रेंड काय ते. पण सध्याचं वोटिंग ट्रेंड हे
की अनुश्री नंबर 1वर आहे. नंबर 2 इन्फ्लुएन्सर यार जबरदस्त सपोर्ट करते अनुश्रीला. नंबर 2वर इथं विशाल कोटियन. नंबर 3वर तन्वी कोलते. नंबर 4वर राकेश बापट आणि नंबर 5वर दीपाली सय्यद. येस, काटा ग्रुप सगळ्यात खाली आणि टोळी टॉपला. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच रिव्ह्यू आणते आणि या रिव्ह्यू फटाफट आटोपते कारण फक्त सुरुवातीचं घेणार आहे मी जर्नी व्हिडिओबद्दल काय बोलू. जर्नी व्हिडिओ तुम्ही डोळ्यांनी बघा, छान आहे अनुश्रीची, दीपालीची पण छान आहे. तर रिव्ह्यू बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमचा विनर कोण आहे, तुम्ही कोणाला वोट करताय मला सांगा.